करिश्मा आणि सासू लता या दोघींचे मोबाईल अजूनही का जप्त केले नाहीत, असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारलाय। 2 आठवड्यांपेक्षा अधिकचा काळ लोटूनही मोबाईल का जप्त केले नाहीत असं विचारत दमानिया यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती आता प्रश्न उपस्थित केले। वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी सध्या समोर येत आहेत। न्यायालयामध्ये हगवणे कुटुंबियांच्या बाजूने युक्तिवाद करणारे वकील विपुल दुशिंग बचाव करताना मयत वैष्णवीचं चारित्र्य हनन करत होते असाही आरोप करण्यात आला आणि या तक्रारीची आता राज्य महिला आयोगाने सुद्धा दखल घेतली आहे। राज्य महिला आयोगाने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रला पत्र लिहिलंय। संवेदनशील प्रकरणांमध्ये वकिलांनी माध्यमांसोबत बोलताना भान बाळगणं गरजेचं आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बार काउन्सिलला पत्र लिहून या संदर्भात गांभीर्याने विचार करावा आणि अधिवक्त्यांसाठी सुस्पष्ट नियमावली ठरवावी अशाही सूचना केलेल्या आहेत। बार असोसिएशनच्या सचिवांना आयोगाच्या वतीने पत्र पाठवलेले काल ते आज आम्ही प्रसिद्ध केले की अशा पद्धतीने कोणत्याही व्यक्तीने एखाद्या महिलेच्या संदर्भात बोलणं हे चुकीचं आहे। तुम्हाला जे काही मांडायचे ते पुराव्यानिशी तुम्ही माननीय न्यायालयामध्ये सादर करावं। कोणत्याही व्यक्तीचं चारित्र्य हनन होणार नाही याची काळजी ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठीची असलेली नियमावली ही संबंधित बार असोसिएशननी प्रसिद्ध करावी। या नियमाचं उल्लंघन होणार नाही त्याची काळजी सगळ्यांनी करावी। तर मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा हगवणेंचे वकील दुशिंग यांच्यावरती टीका केली आहे। मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं, अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर कोणाचा आरोप करणं म्हणजे समोर दिसतंय की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे, व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे, कशी मागणी केलेली आहे पैशांची, पैसे दिले नाही, हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल, त्यांना मी त्यांना कॉलेजमध्ये इकडे तिकडे जावं लागतं यावं लागतं। म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून हुंडा मागितला, त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्जपणाचा कळस आहे मला वाटतं हा अशा पद्धतीने स्टेटमेंट करणं। त्या वकिलाला थोडी लाज वाटली पाहिजे। त्याच्या घरामध्ये या बहिणी मुली आहेत।